नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती। आज 19 ऑगस्ट आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्षचिन्ह आणि नावाला घेऊन सुनावणी झालेली आहे। कपिल सिब्बल यांनी ठाकरेंची बाजू मांडलेली आहे। सोबत ज्येष्ठ वकील जे आहेत कामत, त्यांनी देखील ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद केलेला आहे आणि आजच्या युक्तिवादामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले गेले आणि दावे जे आहेत ते केले गेले आणि मागणी देखील एक महत्त्वाची झालेली आहे आणि ती मागणी म्हणजे धनुष्यबाण चिन्ह हे गोठवलं गेलं पाहिजे असं कपिल सिब्बल म्हणतायत। ते नेमकं का म्हणतायत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। शिवाय न्यायमूर्ती यांनी एक प्रश्न विचारलाय की आम्ही आता शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का, म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे। शिवाय राहुल नार्वेकर जे अध्यक्ष आहेत त्यांच्या एकूण निर्णयावरती देखील कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आला। त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये ठाकरेंचे जे वकील आहेत त्यांच्याकडून युक्तिवाद झाला। मग त्यावरती एकूण न्यायमूर्ती यांनी काय म्हटलेलं आहे, कोर्टाने काय म्हटलेलं आहे, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय। त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर सर्वात प्रथम आपण आज कोर्टामध्ये काय काय झालंय याचं एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला आढावा देतो। पहिलं म्हणजे आज कोर्टामध्ये जेव्हा युक्तिवाद झाला तेव्हा तो युक्तिवाद सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर झाला आणि कपिल सिब्बल यांच्याकडून आज युक्तिवाद जो आहे तो पूर्ण करण्यात आलेला आहे। कपिल सिब्बल यांनी स्पष्टपणे म्हटलं की शिवसेना हा ठाकरेंचा पक्ष आहे, शिंदेंनी त्याचा फायदा घेतला, पक्षाचा फायदा घेतला, शिंदेंना चिन्ह देता येत नव्हतं आणि त्यांनी कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण जो आहे ते चिन्ह गोठवण्याची मागणी केलेली आहे। हा एक सर्वात प्रथम मुद्दा जो आहे तो कोर्टामध्ये युक्तिवादासाठी होता। सिब्बल यांनी आरोप केला की राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष हे पक्षपातीपणाने वागले। सत्ता स्थापनेवेळी विरोधकांसोबत एक त्यांना घेतलं गेलं आणि आमदार ज्या हॉटेलमध्ये होते तिथे भाजपचं राज्य होतं, हा मुद्दा देखील युक्तिवादामध्ये मांडण्यात आलेला आहे। ठाकरे गटाचे दुसरे वकील जे आहेत देवदत्त कामत यांनी अपात्रतेच्या मुद्द्यावरती युक्तिवाद केला। त्यांनी सांगितलं की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे दोघे वेगळे आहेत। शिंदेंनी चुकीची पावलं उचलली आणि राजकीय पक्षाच्या विरोधात जाऊन ते मुख्यमंत्री झालेले आहेत, हे देखील कामत यांनी त्यांचा युक्तिवाद मांडलेला आहे। कोर्टाने कामत यांना एक प्रश्न विचारलेला आहे, आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का। आता हा जो मुद्दा आहे तो आपण थोड्या पुढच्या टप्प्यामध्ये जाणून घेऊया आणि हा प्रश्न जो आहे कोर्टाने कामत यांना विचारला, त्यावरती काय काय बातचीत झालेली आहे ती देखील आपण पुढे ऐकू। कामत यांनी म्हटलं की निवडणुकीत उमेदवार राजकीय पक्ष ठरवत असतो आणि बंडखोरी झाली त्यावेळी पक्षात कोण होते हे देखील महत्त्वाचं आहे। राजकीय पक्ष असल्याचं सांगून आपण कारवाईपासून वाचू शकत नाही असं देखील कामत म्हणतात। म्हणजे एकूण ज्याप्रमाणे दावा केला गेला की आम्हीच मूळ राजकीय पक्ष आहोत हे म्हणून तुम्ही कुठल्याही कारवाईपासून वाचू शकत नाही, हे कामत यांनी युक्तिवादामध्ये मांडलेलं आहे। सुनावणीनंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी म्हटलं की धनुष्यबाणावरचा दावा अजूनही आम्ही सोडलेला नाहीये, त्यामुळे आम्हाला चिन्ह जे आहे ते तुम्ही द्या नाहीतर ते गोठवा, हे जे वक्तव्य जे आहे ते अरविंद सावंत यांनी केलेले आहे। आजची सुनावणी ही संपलेली आहे। आता पुन्हा एकदा उद्या शिंदे सेनेची बाजू आपल्याला ऐकायला मिळू शकते उद्यापासून कोर्टामध्ये। तर अशा प्रकारे एकूण काही सारांश जो आहे आजच्या युक्तिवादाचा तो ऐकला, पण याशिवाय काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडणं देखील गरजेचं आहे, ज्यामधून नेमकी युक्तिवादाची काय चर्चा झाली आणि कुठे ट्विस्ट असू शकतोय हे पाहणं या युक्तिवादामध्ये गरजेचं आहे। तर महत्त्वाचे मुद्दे युक्तिवादादरम्यानचे असे की ठाकरेंनी बंडानंतर पक्षप्रमुख म्हणून शिंदेंची नेतेपदावरून हकालपट्टी केली होती आणि त्यानंतर अजय चौधरी यांना नियुक्ती केली होती। मग या निर्णयावरती ठाकरेंची स्वाक्षरी असताना पक्षाचा नेता हा शिंदे यांना कसं करण्यात आलेला आहे, हा युक्तिवाद जो आहे, हा प्रश्न जो आहे तो कोर्टामध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे। शिवाय शिंदे गटाचा व्हीप हा अवैध असताना अध्यक्षांनी तो वैध ठरवला, हे देखील चुकीचं असल्याचं युक्तिवादामध्ये सांगण्यात आलेलं आहे। फक्त आमदारांची संख्या जास्त आहे म्हणजे तो मूळ पक्ष ठरत नाही। 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही आहे असं देखील युक्तिवादामध्ये मांडण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्ही गेले कित्येक दिवस हाच युक्तिवाद सातत्याने केला जातोय, मात्र अधोरेखित करण्याचं काम जे आहे ते वकील आपल्याला सातत्याने करायला पाहायला मिळत आहेत। ठाकरेंचे वकील हे युक्तिवाद करतायत। या संपूर्ण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बाब जी आहे ती घडलेली आहे।
महत्त्वाचं म्हणजे 2018ची पक्ष घटना फुटीपूर्वी कोणीही नाकारली नव्हती. म्हणजे हे जे 2018ची पक्ष घटना जी आहे, जी निवडणूक आयोग म्हणतोय की आमच्या रेकॉर्डवर नाही आहे, त्यावरून आज एक महत्त्वाचा युक्तिवाद केलेला पाहायला मिळाला. यामधला युक्तिवाद काय, तर शिंदे गटानेच अध्यक्षांकडे काही उतारे सादर केले होते. त्याच्यामध्ये 39 आमदारांचे जे उत्तरांत आहे त्यामध्ये 2018ची घटना जी आहे ती अटॅच करण्यात आली होती. पण नंतर ही वकिलांची चूक होती असं म्हणून ती 2018ची घटना जी आहे ती बाजूला काढण्यात आली. म्हणजे यामध्ये कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला, म्हणजे 39 जण ही 2018ची घटना जी आहे ती सादर करतात आणि त्यानंतर म्हणतात की ती वकिलांची चूक होती. म्हणजे हा कटकारस्थानमधला एक भाग होता का, हा प्रश्न कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये उपस्थित केलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण 2018ची घटना झालेली आहे, आता 10व्या अनुसूचीचा जो उद्देश आहे किंवा उल्लेख जो आहे जो कोर्टामध्ये केलेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आता आम्ही बहुसंख्य आहोत म्हणून आम्हीच पक्ष आहोत हा जो दावा आहे तो पुरेसा नाही आहे असं देखील कपिल सिब्बल आणि कामत हे युक्तिवादादरम्यान म्हणतात. पक्षाच्या नेतृत्वाचा लाभ घेऊन नंतर तेच नेतृत्व नाकारणं हे चुकीचं आहे, हा मुद्दा मांडला. अवैध कृतीला कालांतराने वैधता मिळत नाही. सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामाची एक उपमा जी आहे ती देखील या संपूर्ण प्रकरणाला देण्यात आली. आता काही कपिल सिब्बल यांचे महत्त्वाचे युक्तिवाद मी तुम्हाला वाचून सांगतो. कपिल सिब्बल म्हणतात की 10व्या अनुसूचीतील फॉर्म बी आणि त्यासोबतचे एक्सप्लेनेशन बी हे काय दाखवत आहे, तर यात नेमकी काय विसंगती निर्माण होते ते पहा. ज्या पक्ष नेतृत्वाच्या आधारे त्यांनी निवडणूक लढवून सभागृहात प्रवेश मिळवला त्याच पक्ष नेतृत्वाला नंतर ते आव्हान देतात. उद्या कोणीही असं म्हणू शकतो की मी तुम्हाला माझा नेता मानत नाही, माझा स्वतःचा पक्ष प्रतोद हा त्याचाच व्हीप असेल. मात्र 10व्या अनुसूचीमध्ये अशा प्रकारची कृती अपेक्षित किंवा मान्य केलेली नाही आहे. विशेषतः ज्या नेतृत्वाच्या आधारे तुम्ही सभागृहाचे सदस्यत्व मिळवलंय आणि त्याचा लाभ घेतलाय त्याच नेतृत्वाला नंतर नाकारणं योग्य ठरू शकत नाही असं सिब्बल यांचा युक्तिवाद होता. पुन्हा सिब्बल हे म्हणतायत की शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर 2018ची पक्ष घटना सादर केली होती. त्यानंतर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करताना त्यांनी ही वकिलांची चूक असल्याचं म्हटलं. त्यांनी 39 स्वतंत्र उत्तरे दाखल केली होती आणि त्या प्रत्येकाने 2018ची पक्ष घटना ही नमूद करून ती सादर केली होती. मग 39 वकिलांकडून चूक झाली, ती चूक मुद्दामून केलेली एखादी कारस्थान वजा कृती ही असू शकते असं देखील कपिल सिब्बल म्हणतात. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 39 स्वतंत्र उत्तरे हे एकाच 2018च्या घटनेनुसार अटॅच केले जातात आणि नंतर ती वकिलांची चूक आहे असं म्हटलं जात आहे. म्हणजे हे काय आहे नेमकं प्रकरण, अशा प्रकारचा प्रश्न हा उपस्थित झालेला आहे. पुढे सिब्बल म्हणतात की मी केवळ निर्विवाद तथ्यांवर आधारित माझे म्हणणे मांडणार आहे. विधिमंडळ पक्षाचा ठराव राज्यपालांकडे कसा पाठवला जातो याच कारणामुळे राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र ती कृती ठाकरेंच्या याचिकेवरील सुनावणीवेळी चुकीची ठरवण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी जे काही म्हटले ते पूर्णपणे संविधान पीठाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. आता सिब्बल पुढे असं देखील म्हणतात, हे आमदार आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले. 30 तारखेला त्यांनी भाजप सोबत सरकार स्थापन केलं. ही बाबत सर्व काही स्पष्ट करते. यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. परिस्थितीचे वास्तव लक्षात घेणं आवश्यक आहे. संबंधित आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केलं. हे पक्षांतराचे एक स्पष्ट उदाहरण आहे असे निरीक्षण जे आहे ते देखील नोंदवण्यात आले. ही केवळ विरोधी पक्षासोबत राज्यपालांची भेट घेणे ही परिच्छेद 2(1)(a) चे उल्लंघन ठरतं. जेव्हा सुनील प्रभू यांनी त्यांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितलं तेव्हा तुम्हाला तसा अधिकार नाही असे उत्तर त्यांनी दिलं होतं. म्हणजे जेव्हा सुनील प्रभू यांनी सांगितलं की तुम्हाला उपस्थित राहायचंय बैठकीला तर त्यावेळेला हा तुमचा अधिकार नाही असं देखील ते म्हणतायत. ही बाब जी आहे ती महत्त्वपूर्ण मांडण्यात आलेली आहे. आता कोर्टाने महत्त्वाचे काही प्रश्न विचारले. आपण अध्यक्षांचा निर्णय चुकला असं समजून गृहीत धरू, पण याला आम्ही शिक्षा तर करू शकत नाही. त्या प्राधिकरणाला ते अधिकार होते, फक्त त्याला दुरुस्त करा हे आम्ही बोलू शकतो. अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे, अशा प्रकारचे एक मत जे आहे ते बागची यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे न्यायमूर्ती आहे. म्हणजे काय, एकूण अपात्रतेचा निर्णय आधी घेतला नाही आणि त्याविरुद्ध तुम्ही आधीच पक्ष दिलाय यात तथ्य आहे असं आपल्याला म्हणता येतंय का? आता पक्षचिन्ह गोठवा
म्हणजे शिंदेकडून तो काढून घेण्याचा एकूण प्रयत्न आहे असं देखील सांगता येत आहे। म्हणजे आता ज्याप्रमाणे सिब्बल दावा करतायत की आता हा पक्ष एकतर आम्हाला द्या किंवा गोठवा, म्हणजे शिंदेकडून तो काढून घेण्याचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये आपल्याला ठाकरेंकडून दिसणार आहे। यामध्ये न्यायमूर्ती बागची यांनी उपस्थित केलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एकनाथ शिंदेकडे विधिमंडळाच्या आमदारांचं बहुमत होतं, पण जेव्हा ते बहुमत मिळवून पक्ष स्वतःकडे घेतला तेव्हा तो मूळ राजकीय पक्ष होता का, हा प्रश्न न्यायमूर्ती यांनी उपस्थित केलेला आहे। म्हणजे इथूनच हाच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे की जेव्हा शिंदे म्हणतायत की विधिमंडळांच्या आमदारांचं बहुमत आमच्याकडे आहे, मग त्या आधारावरती जर तो पक्ष जातोय म्हणजे त्यावेळेला तो मूळ राजकीय पक्ष होता का, हा प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित केलेला गेलेला आहे। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।